नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ECG मशीन जे जाहीर केलं होतं, मला वाटतं त्या घटनेला 1-1.5 महिना 2 महिने झाले असतील, परंतु 2 महिने होत नाहीत तर त्याची पूर्ततासुद्धा सर्व दातृत्ववान व्यक्तींनी केलेली आहे। जे मित्रमंडळाने केली आहे त्याचं खरंच ते कौतुक करावं असं वाटतं, कारण ह्या ECGचा उपयोग आपण सर्वजण इथे मी बघितलेला आहे की आपण ह्या पंचक्रोशीमध्ये बऱ्यापैकी तरुण वर्ग हा सर्व मुंबईला असतो आणि आपल्या ज्या वयस्कर मंडळी असतात त्या गावात असतात। गोरगरीब शेतकरी आहेत, आदिवासी पाडे आहेत, त्यांच्यासाठी ही ECG मशीनचा अतिशय चांगला उपयोग त्यांना होणार आहे। कारण प्रत्येक ह्याला गोल्डन पिरियड असतो, जसं एखादी घटना घडली, एखादी काही वेळ आली तर त्याला गोल्डन पिरियडमध्ये ते डिटेक्ट होणं गरजेचं आहे। डॉक्टरसुद्धा काही देव नाही आहे, डॉक्टरना ह्या ज्या मशीन्स आहेत त्याच्या माध्यमातूनच नेमका आजार काय आहे, नेमकं झालं आहे काय, काही एखादा हृदय विकाराचा काही त्रास आहे का किंवा इतर कोणता ह्याचा आहे, या माध्यमातून त्यांना कळण्यासाठी ह्या मशीन्स आहेत। ह्या मशीन्स तिथे देण्यात आल्यामुळं या पंचक्रोशीतल्या सर्वांना त्याचा उपयोग होणार आहे। म्हणून आता हे सगळं आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरंच जसं त्यांच्या माननीय कन्या त्यांनी सांगितलं की त्यांना खरंच कुठेतरी वर आभाळातून बघताना एक आनंद होत असेल, बाबा एक चांगलं जे हे आहे त्यांची जी बॅच आहे, त्यांनी ते बॅच असू द्या किंवा इतर जे विद्यार्थी घडवले आहेत ते आजही गावासाठी आपल्या शाळेसाठी काहीतरी करतात, तर त्याच्यासारखं त्यांना जो एक आनंद होत असेल, जो त्यांना एक शांती लाभत असेल, ती शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही आहे। चाललेलं आहे, शेत सोडून चाललेलं आहे, परिसर सोडून चाललेलं आहे, त्याचं काय होणार आहे? आपण आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे, वसुंधराची सुद्धा जाण या ठिकाणी आपण आज ठेवलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की त्या निमित्ताने आपण या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे। तुमचं सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे। यापुढे शाळेला ज्या काही बायोमॅट्रिक्ससुद्धा मशीन या ठिकाणी दिलेली आहे आणि रोबोटिक्स मशीन या ठिकाणी दिलेली आहे। ECG मशीन या ठिकाणी आज ज्याने दिलेलं आहे, या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। तुम्ही या भविष्यामध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे वातावरण बदलीय गोष्टी आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। शेतकरीसुद्धा समाधानी आणि सुखी असला पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे। आमचं शासकीय लोकांचं, शासकीय गटांचं काम असं असतं की प्रत्येक घरामध्ये रोजगार गेला पाहिजे। मग रोजगारासाठी संधी आता आमच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, त्याच्यातनं आम्ही थोडाफार रोजगार देण्याच्या संधीचा प्रयत्न करत असतो। मोठ्या प्रमाणात सुद्धा आहे, शेतकऱ्यांनी शेततलाव करावी, विहीर करावी, त्याच्यानंतर धरण करावं, त्याच्यानंतर छोटंसं तलाव करावा आणि कृषी शेती, कृषी पर्यटन अशा स्वरूपाच्या योजनासुद्धा आपल्या या विकास केंद्रामार्फत आणल्या पाहिजे। काल परवा आता श्री काते आमच्या हे ते आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं, म्हणजे वस्तूचं, त्यावेळेला जी कमिटमेंट केली होती आमच्या सगळ्या मित्रमंडळांनी, ती आज पूर्ण करून आज ती देण्याचा योग आलेला आहे। आणि तो योग म्हणजे आमचे जे गुरुवर्य आहेत नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज हा योग आहे। हा अगदी भाग्याचा योग आहे आणि ही मंडळी सातत्याने म्हणजे दर हा 3रा वर्ष आहे, 3 वर्षापासून हे कार्य करत आहे। त्याचबरोबर त्याला जी काय सहकार्य करणारे आमचा बंडोबा असेल, दत्ताशेठ असतील, गिरीश लटके असतील, आमचे मधु काते, पांडुरंग खेडेकर, ही जी सगळी मंडळी आहे, म्हणजे आणखीन बरीचशी मंडळी आहेत, विलास रिकामे, श्रीधर काते आहे, आमचा गणपत सावंत आहे, ही सगळी मंडळी, मला नंदू नाही आला, नंदूची जरा उणीव भासते, नंदू पण आमचा त्यांना सहकार्य करणारा आहे। या लोकांनी एकदा काय हाक मारली की बाबा चला असं नाही असं